नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व ई क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी विषय इंग्रजी पाठ क्रमांक 5 ऑनेस्टी बिल्ड्स ट्रस्ट अर्थातच प्रामाणिकपणामुळे विश्वास निर्माण होतो या पाठाचा अभ्यास करणार आहोत। वन डे young Pawan was walking along the road near his village. एके दिवशी पवन नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या गावाजवळच्या रस्त्यावरून चालत होता। While playing, he found a coin lying on the ground. He was very happy. रस्त्यावर खेळत असताना त्याला जमिनीवर पडलेले एक नाणे सापडले। ते नाणे पाहून तो खूप आनंदी झाला। With that coin, he thought, we could buy sweets. पवन ran home and showed the coin to his आई. त्या नाण्याने तो मिठाई विकत घेऊ शकतो असे त्याला वाटले। तो धावत धावत त्याच्या घरी गेला आणि त्याने ते नाणे त्याच्या आईला दाखवले। आई looked at the coin and gently asked, Pawan, is this coin yours? Pawan replied, No, I found it on the road. आईने ते नाणे पाहिले आणि प्रेमाने पवनला विचारले, पवन, हे नाणे तुझे आहे का? पवनने उत्तर दिले, नाही आई, हे नाणे माझे नाही, मला ते रस्त्यावर सापडले आहे। आई became serious but spoke lovingly. She said, Then this coin does not belong to us. Someone must have lost it. Keeping it would be wrong. आई गंभीर झाली, पण ती प्रेमाने म्हणाली, हे नाणे आपले नाही, ते कोणीतरी हरवलेले असणार, ते स्वतःजवळ ठेवणं चुकीचं असेल। Pawan felt a little sad. He really wanted to buy sweets. But I held his hand and said, Being honest is more important than being happy just for a moment. पवनला थोडे वाईट वाटले। त्याला खरोखरच त्या नाण्याने मिठाई विकत घ्यायची होती, पण आईने त्याचा हात धरला आणि ती म्हणाली, क्षणभर आनंद मिळवण्यापेक्षा प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे असते। She took Pawan outside and asked him to announce loudly that a coin has been found. आईने पवनला बाहेर नेले आणि मोठ्याने जाहीर करायला सांगितले की त्याला एक नाणे सापडले आहे। After some time, a poor man came and said he had lost his only coin. थोड्या वेळानंतर तेथे एक गरीब माणूस आला आणि तो म्हणाला की त्याच्याजवळ असणारे एकमेव नाणे हरवलेले आहे। आई asked him few questions and then returned the coin to him. आईने त्या गरीब माणसाला काही प्रश्न विचारले आणि मग ते नाणे आईने त्याला परत दिले। The man thanked आई and Pawan with tears in his eyes. त्या माणसाने डोळ्यात अश्रू आणून आई आणि पवनचे आभार मानले। Pawan understood that the truth and honesty bring real happiness. त्या दिवशी पवनला समजले की सत्य आणि प्रामाणिकपणाच खरा आनंद देतात। Though he did not get sweets, he felt proud and happy. जरी त्याला त्या दिवशी मिठाई मिळाली नाही, तरी त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचा अभिमान वाटला आणि तो प्रामाणिकपणामुळे खूप आनंदी झाला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आणखी एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।